मोठं बॅटल इथे पाहायला मिळेल आणि त्या मोठ्या बॅटल मध्ये कोणता संघ बाजी मारतोय याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत, कारण इथून जिंकणारा संघ सेमीफायनल साठी पात्र होणार आहे आणि सेमीफायनल साठी पात्र झाल्यानंतर एक बक्षीस सुद्धा त्यांना लागू होईल आणि आराध्य इलेव्हनशी ती फायनलच्या रेससाठी मॅच खेळली जाणार आहे, ती सेमीफायनल सुद्धा खेळली जाईल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला राज कदम, दुसऱ्या बाजूला अनिकेत महाडिक ही जोडी आलेली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आकाश वागरे सज्ज होतोय. 3 षटकांचा सामना आहे, 2 बॅटर्स तयार आहेत. पाहूयात काय घडतंय. सकाळपासून केलेली मेहनत, ती मेहनत कशा प्रकारे रंग आणते याच्यावरती आपण याची चर्चा करणार आहोत. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय, लॉंग स्टॉप क्लिअर करत चेंडू होते फरार, सीमारेखा पार, एमपीएल चौकार. पासून काहीच नशीब जे आहे असं फिरलंय की प्रियांश अद्विका 11 जो संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट अशा प्रकारचा काही मारा होतोय. मगाशी 52 धावा आपण पाहिल्या 3 षटकामध्ये आणि आता पहिल्याच चेंडूवरती असा चौकार आलाय की त्याची संधी कोणालाच नव्हती, ना यष्टिरक्षकाला ना फायनल थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याला. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू हवेमध्ये, झेल टिपलाय, फलंदाज बाद, राज कदमच्या खेळीचा अंत, गॉन. मैदानात लगेच पाठवायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. सुंदर झेल टिपला गेला, मागच्या दिशेने गेला होता, रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. समोरच्या दिशेने मारण्या बगैर किंवा आडव्या बॅटने खेळण्या बगैर रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना झालेली ती चूक. थोडी घाई करा. डावखुरा फलंदाज रजनीकांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आजचा दिवस आपण पाहत आहोत आणि शेवटच्या काही मॅचेस यानंतर अजून एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ती सेमीफायनलच्या रूपाने असेल. उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जाणारा चेंडू आहे, पंच वळतायत, सांगतात वाईड, अतिरिक्त दाब धापलकामध्ये ऍड होईल. रजनीकांतला इंट्रोड्यूस करण्याचं कारण हे एकमेव आहे की धावेत जो हवेचा झोक आहे तो पूर्णपणे डावखुऱ्या फलंदाजासाठी पोषक, परंतु या साईड विकेट वरती खेळत असल्याकडे इंटू द गॅप, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय, परंतु तो जोपर्यंत अडवेल तोपर्यंत चेंडू होते फरार, सीमारेखा पार, चौकार. पाठलाग तर केला होता चेंडूचा, परंतु तो पाठलाग तितका सफल नाही. पहा कशा प्रकारे गॅप मधून चेंडूला काढलं होतं रजनीकांतने. तुम्ही जर माझ्यावरती लक्ष ठेवून ऑन साईडला प्रोटेक्टिव्ह केलं तर मात्र ऑफ साईड ही माझ्यासाठी जागा खोलून देईल. निर्धाव चेंडूची सांगता होते. आकाश वाकरेवरती आक्रमण बोलण्याचा प्रयत्न होताना पहिला चेंडू ती चौकार, दुसरा चेंडू ती विकेट, तिसरा चेंडू वाईड, चौथा चेंडू चौकार, पाचवा चेंडू डॉट, म्हणजे ओव्हरऑल 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धापल कधी दावा 9, 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साईडला खेळला गेलाय, फटका स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक डीप मधून जोपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. अनिकेत महाडिक याच्यावरती नजर असणार आहे. आयकॉन खेळाडूवरती नजर यासाठी असेल कारण आयकॉनचा आयकॉनिक खेळ हा त्या संघमालकाला मॅच जिंकून देण्यासाठी मदतगार सकाळी 17 राहिलाय. आता जर का अनिकेत महाडिक चमकला नाही तर मात्र अडचणी वाढतील निलेश जामने यांच्यासाठी. जर का अनिकेत महाडिक चमकला तर निलेश जामने यांना नाचण्याची संधी मिळेल, कारण बक्षिसास पात्र त्यांची टीम होईल, सेमीफायनल मध्ये एंटर करेल. फायनल पर्यंतचा प्रवास गाठण्या अगोदरचं हे जे पाऊल आहे ते खूप महत्वाचं आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे, जबरदस्ती का होईना खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, अनिकेत महाडिकच्या खेळीचा अंत, गॉन.
100 रुपयाचं बक्षीस गणेश याच्यासाठी लागवण्यात आलंय. बघा गणेशचा फॅन बेस खूप मोठा आहे. गणेशचे प्रशंसक भरपूर आहेत. गणेशचे पाठीराखे फॅन म्हणा खूप सारे आहेत आणि ते त्यांच्याकडून बक्षिसांची इथे वर्षाव करत असताना दिसतात. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. प्रमोद पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती आहेत. किमान 35-40 या धावा तरी धावपलकावरती दिसाव्यात अशी अपेक्षा आहे निलेशजी तामणे यांना. रजनीकांत याच्यावरती नजर आहे. पहिला चेंडू कट केलाय. चेंडू हवेमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होतोय. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न ना मुन्ना ना थांबवलंय. फक्त एकच धाव येताना दिसते. 1 ते 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. ते 1 ते 2 मोठे फटके तुम्हाला या स्पर्धेमधील तुमचं अस्तित्व जिवंत ठेवणारे असतील. तुमच्या गोलंदाजांना बळ देणारे असतील. मागील मॅच मध्ये श्याम शिकबण यांच्या संघाचा संघर्ष आपण पाहिला. खूप चांगला संघर्ष त्यांनी दिला. शेवटच्या क्षणापर्यंत लढले ते आणि शेवटी झालेली एक चूक. खेळपट्टीच्या उजव्या स्टेज जास्त बाहेर जाणारा हा चेंडू वाईडची सांगता होते पंचांकडून. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल आणि पंच इशारा सुद्धा देतात 1 फॉर दी ओव्हर. खूप वेळानंतर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आपण बघितला सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत. अशा प्रकारचा अटेम्प्ट की अशा प्रकारची वेळ आली नव्हती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आडवा बॅटने पूल झालेला नाहीये. संजय शिगवन चेंडू खाली आले. चेंडू खाली येऊन झेल कन्वर्ट झाला नाही. त्यामुळे एकाचं रूपांतर 2 मध्ये सहज रीतीने केलं आणि 2 धावा प्रमोदच्या खात्यामध्ये. 14 वरती धावपलक घेऊन थांबलंय. 2 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चला थोडी घाई करा कारण अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. उजव्या बाहेर पुन्हा एकदा पंच वळतात सांगतात वाईड. अतिरिक्त धावा सुद्धा डोकेदुखी देणाऱ्या ठरतील आणि त्या डोकेदुखीला सॅराडॉन वगैरे चालत नाही. तिथे तुम्हाला धावांचा बचाव विकेट यासारख्या गोष्टी चालतात. तेव्हा कुठे आराम मिळतो. कोणताही पेनकिलर त्याच्यावरती काम करत नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हर ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड मध्ये. चांगली फिल्डिंग. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. एक धाव महत्वाची आहे. 5 वाजून गेले काय आणि हवेमध्ये तो दमटपणा आला काय, गारवा जाणवायला लागला काय आणि वातावरणाने मैदाने आपली वृत्ती बदलली काय, स्वभाव बदललाय. कुठून चेंडू स्किट व्हायचे, कुठून कुठे जायचे. आता मात्र ते सर्व चेंडू विसर पडल्यासारखे आहेत. यावेळेला बॅकफुटवरती जाऊन पंच काढण्याचा प्रयत्न. टॅप केलं थोडासा चेंडूला. जोपर्यंत चेंडू हातामध्ये येईल क्षेत्ररक्षकाच्या तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये सहज रीतीने झालं. 18 वरती धावपलक जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून जातोय संजय शिकबन. जातायत मागे, पाठलाग करतायत चेंडूचा. चांगली फिल्डिंग. 1 2 3. निलेश तामणे यांचा आवाज इतका मोठा होता की तिसरी धाव घेण्यास मजबूर केलं आणि फलंदाजांना मालकाचं ऐकावं लागतंय आणि त्यामुळे तिसरी धाव कन्वर्ट झाली आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. 21 वरती धावपलक जाऊन पोहोचले. 21. चांगली स्थिती. समाधानकारक धावपलक आत्ताच्या घडीला जे आपण म्हणू शकतो त्या धावपलकापर्यंत जाण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न झालाय. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित मंदनगड प्रीमियर लीग. पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धाव येते. बघा MPL काय आहे. दरवर्षी आपण एका संघातून खेळत असताना आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतो आणि एकदा तरी आपल्या आजूबाजूच्या गावांमधील खेळणाऱ्या खेळाडूंशी आपले आपसी संबंध प्रेमभाव जपून भिन्न भिन्न संघातून खेळून आपल्या खेळाला एक वेगळा वाव देण्याचा प्रयत्न. विरुद्ध खेळता एकत्रित म्हणजेच आपसात खेळणं, या सर्व भावाला आपण आपल्या मनामध्ये कायम ठेवणं, या सर्व बाबी MPL मध्ये इन्व्हॉल्व आहेत. धावपल कधी 24. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24. आफ्टर दॅट 2 ओव्हर. आफ्टर दॅट 1 लॉस. टीम आफ्टर दॅट 2 लॉस. माफ करा, 2 विकेट आलेले आहेत. चौथा प्लेअर कुठे आहे?
चला थोडी घाई करा. आणि प्रणय येतोय. 2 षटकं संपली, 24 धावा, 12च्या सरासरीने धावा बांधल्यात. आणि निलेजी, मी त्या गोष्टीचा का उल्लेख करतोय, आपण ज्या वेळेला गावाकडून खेळतो त्यावेळेला हमेशा समोरचा संघ आपला विरोधी असतो. तो विरोधी नसल्याचा भाव तुम्हाला MPL खेळून येतो, कारण दुसऱ्या गावातील खेळाडू आपल्या संघामध्ये असतात आणि ते आपल्या संघासाठी खेळतात. आणि त्यामुळे त्या क्रिकेटचा खरा आनंद येतो. आणि या युवा क्रीडा कमिटीने केलेलं अविरत कार्य मागील कित्येक वर्ष आज MPLच्या रूपाने तुम्हाला इतक्या मोठ्या मैदानावरती यासारखी स्पर्धा खेळण्यासाठी भाग पडतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो येतोय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते, सिंगल येते. तिसरं षटक आहे, हाणामारीचं षटक. इथून धावा गरजेचे आहेत. धावल किती धावा? 27, 27. काय मनामध्ये विचार केला, किती धावांपर्यंत जाणं गरजेचे आहे, किती धावांपर्यंत मजल मारल्यानंतर आपण सेफ झोन मध्ये येऊ शकतो, याची चर्चा झालेली आहे. परंतु अशा स्थितीमध्ये एकच आहे, जितक्या धावा पाहणार तितक्या कमी. इनसाइड आउट चेंडू, खाली क्षेत्ररक्षक, टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. प्रमोदला मैदान सोडावं लागतंय. गॉन. अतिरिक्त धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्त डोक्याला ताप करतात. थंडीचे दिवस आहेत, ताप सुद्धा लवकर भरतो. कधी कधी थंडीमुळे अंग गरम झालं कळत नाही. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका इथे एक्झिक्यूट केलाय. राज लोखंडे, माफ करा, इथे धावची चंदी. हो हो, काय जबरदस्त रनिंग. रजनीकांत स्वतःला झोकून दिलं. प्रणय जोपर्यंत यष्टांवरती चेंडू लावतील तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. मागील मॅचचा हिरो आहे राज लोखंडे, ज्याने लगातार 4 विकेट माफ करा घेतल्या होत्या. लगातार 4 विकेट घेण्याचा मान त्याला मिळाला होता. आणि म्हणूनच अनिकेत माडिक आणि त्याच्या संपूर्ण टीमने त्याला पिक सुद्धा केलं. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न वेट केलं होतं, एकदा धावून कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होतोय का? दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये राजला माघारी परतावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. धावल का ती धाबा किती? 30. चेंडूचा खेळ शेवटच्या अंतिम बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ आणि शिल्लक. संदेश येतोय. संदेश आज बॉलर म्हणून खूप चांगली कामगिरी आज करतोय. आता बॅटर म्हणून बघूयात कशा प्रकारे आपलं योगदान देतोय. शनिवारचा दिवस, संध्याकाळच्या सत्रामध्ये आहोत. अजून एक मॅच शिल्लक आहे. फुलटॉस, ही पर्वणी, हे खूप मोठं इन्व्हिटेशन होतं. नो बॉल +6, तब्बल 7. सगळं काही ठीक होतं. जसं म्हणतात ना, गरम दुधामध्ये सगळं काही चांगलं असताना, पिण्याची इच्छा असताना त्या दुधामध्ये मिठाचा खडा पडावा आणि दूध नासावं, त्यातलं हे चित्र. सगळं काही चांगलं चालू होतं आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रेफर करू शकणार नाही आहात आपण. भीमर रूपाचा चेंडू वेस्टच्या वरती, कमरेच्या वरचा चेंडू फ्री हिट आहे. पुन्हा एकदा, ये क्या हुआ है? 1 more, 1 another sixer, gone for 6. 6 रन.
एक बॉल मध्ये 13 धावा मारून मैदानाबाहेर येतोय संदेश. काय जबरदस्त बॅटिंग. विचारही केला नव्हता कोणी की इतकं मोठं धावफलक दिसेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलक 44. निलेश सह्याद्री 11च्या वतीनं. चला थोडी घाई करा. फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची. बॅटिंगसाठी 2 फलंदाज पाठवा जेणेकरून नेक्स्ट मॅच लवकरात लवकर इथे खेळवण्यात येईल. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. पंच जरा चेतावणी द्या. एक मॅच अजून आहे. राहील सर आवाज द्या. फलंदाज मैदानात दाखल व्हायचंय त्वरित. आकाश वागरे, आतिश धाडसे आणि गोलंदाजी मार्क वरती ऍज युजल अनिकेत माडिक. बघा या ओव्हरऑल पहिल्या इनिंग मध्ये सर्वाधिक घातक आणि मनाला टोचणारी बाब कोणती आहे माहिती आहे का? याच्यामध्ये शेवटच्या चेंडूवर 2 चेंडूवरती आले ते 2 षटकार. जर का हे 2 षटकार आले नसते धावफलक काहीसं वेगळं दिसलं असतं. आणि या 2 चेंडूवरती आलेले षटकार हे फक्त षटकार आलेले नाहीयेत तर त्यांनी त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी येणाऱ्या फलंदाजांच्या डोक्यावरती केलेला आघात आहे. मोमेंटम शिफ्ट म्हणजे पूर्णपणे जी वातावरण निर्मिती आहे ती आता निलेश सह्याद्री या संघासाठी पॉझिटिव्ह झाली आहे. आणि आता संघर्षाची मर्यादा वाढवण्याची वेळ आली आहे ती म्हणजे प्रियांश अद्विक या संघासाठी. चल लेट्स प्ले. पहिला चेंडू आतिश धाडसेसाठी जास्त शफल झाले. जितके शफल तितका मोठा फॉलो करत असताना चेंडूला अखेरकार बॅटवरती घेऊ शकलेलं नाहीयेत. प्रभावी मारा अनिकेत माडिकचा. पहिला चेंडू येते डॉट. टप्प्याचा चेंडू गवताचा पुढे वापर. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडू शकेल का? या चेंडू तर अडवला गेलाय. 2 धावा तोपर्यंत धावून कंप्लीट. रजनीकांत त्या ठिकाणी होते. 1 धाव, 2 धावा आणि 3 धावा मला वाटते कंप्लीट झाल्यात. येस 3 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. फक्त मोठ्याच फटक्याने धावा येतात असं नाही. कधी कधी तुम्हाला अशा क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एकाचं रूपांतर 2 मध्ये करायचंय, 2चं 3 मध्ये करायचंय जेणेकरून गोलंदाजावरती दडपण हे कायम राहील आणि तो तिथून वाचण्याच्या नादामध्ये काही चुका करेल त्याचं तुम्हाला बेनिफिट होईल. अशा युवराजने तुम्हाला चालावं लागेल. आकाश वागरे वाघाची दहाड फोडलाय पहाड आणि अर्जित केल्यात 6 धावा. शानदार स्ट्रोक. एक्झिक्यूट केला, लपेटले पूर्णपणे आणि मिडविकेट सीमा क्लिअर करत असताना चेंडू 6 धावांसाठी गेलाय. षटकार आलाय आणि या षटकाराने आता ही मॅच आम्ही तितक्या सहजतेने जाऊ देणार नाही असं काही सांगतोय. 9 रन्स स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 3 डिलिव्हरीज. हो स्टिअर केलं चेंडूला. धावचीची संधी डायरेक्ट हिट केलं जातंय का? अनिकेत स्वतः चेंडूवरती आणि अडवत असताना बॅक करते त्या चेंडूला. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण होतात. काही काही म्हणतात की आम्ही षटकार चौकार मारून मारून हरवू. काही काही म्हणतात आम्ही तुम्हाला धावून धावून मारू. म्हणजेच त्यामध्ये धावून धावून दमछाक आता गोलंदाजांची करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावून धावा कंप्लीट केल्या जातात आणि त्याच्यामधूनच एखादा मोठा फटका येणं म्हणजे आस्किंग रन रेटच्या जवळपास जाण्याचा आणि असण्याचे संकेत आहेत. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटलाय.
अशा वेळेला कॅच सुटणं, अशा वेळेला झेल हातामध्ये आलेल्या पण धरणीला दान करणं, या सर्व बाबी तुम्हाला विजयापासून हातभर नव्हे मैलभर लांब घेऊन जातात. तसंच काहीच चित्र म्हणावं लागेल. सिंगल धाव कंप्लीट. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 12 धावा धावपलकावरती. 15च्या सरासरीने धावा बनवायच्यात आणि असं असताना आलेल्या धावा खूप मदतगार आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने सोडलाय झेल. काय मैदानात चालू आहे कळायला मार्ग नाहीये. एकाचं रूपांतर 2 मध्ये आणि असं असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 14, येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 30 येस 12-30. पाहूयात कशा प्रकारे खेळ केला जातो. या ऐकत मधुर असं गीत ज्याने ऊर्जा येईल आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. राज लोखंडेची जागा बदलली आहे. मला वाटतं तिसरं षटक हाताळण्यासाठी ती येतात, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये त्यांना बोलवण्यात आलंय. बघूयात काय घडतंय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात म्हणजे अपेक्षित धावांप्रमाणे धावा नाहीत, परंतु जो संघर्षाने जी काही हलचल मैदानात दिसली त्याला पाहता मोमेंटम जो आहे तो अजूनही दोन्ही बाजूने समान आहे. राज समोर. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईडची सांगता होती. एक्स्ट्राच्या रूपाने 1 रन मिळेल. एकदा धावपलकामध्ये ऍड. राज वर्सेस आकाश वागरे हे युद्ध खूप चांगलं रंगताना दिसेल. आतिश धाडसेने सुद्धा खूप चांगली त्याला साथ दिली आहे आणि क्रिकेटचा खेळही असाच आहे. जोपर्यंत तुम्ही एकमेकाला साथ देत नाही, जोपर्यंत एकमेकाच्या. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, क्षेत्ररक्षण खराब, चेंडू फरार होतोय का? अडवण्याचा प्रयत्न, अडलाय जरूर. 1चं रूपांतर 2, 2चं रूपांतर 3 मध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बड़े हिट नहीं आए तो दौड़ के रन बनाएंगे, लेकिन बनाएंगे जरूर. ही कमिटमेंट आहे संघासाठी या 2 खेळाडूंची आणि त्यामुळे धाबा आता धावून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धाबा धावून पूर्ण. बॅटवरती प्रॉपर चेंडू आला नाही. ही जर मॅच अशी असेल तर सेमीफायनल कशा प्रकारची असेल? सगळ्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली की सेमीफायनलची मॅच कशी असणार आहे. ओहो, शानदार डिलिव्हरी, बॅकअप लेन डिलिव्हरी होती आणि त्या डिलिव्हरीला खेळण्याचा प्रयत्न असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आतिश धाडसे मला वाटतंय येथे मैदान सोडतेत कारण धावचीच्या रूपाने विकेट येते. गॉन. थँक्यू डीजे. धावपलकाची धावा आहेत 18. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आफ्टर दॅट 1 लॉस. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 26 धावांची गरज आहे. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाला. चेंडू हवेमध्ये, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतोय आणि तो पाठलाग होत नाही सफल. चेंडू करतोय सीमारेषेची सफर. चेंडू सीमारे का पार. 6 धावा. 4 धावपलक वेगाने पुढे जात असताना जाऊन पोहोचले 22 वरती. आधा पल्ला तो पार हो चुका आहे. आधा पल्ला अभी बाकी आहे. बघा 9 चेंडूंमध्ये 22 धावा झाल्यात. अजून 9 चेंडूंमध्ये 22 हव्यात. आतापर्यंत जे केले त्याची पुनरावृत्ती करायची आहे. मोठा फटका आडव्या बॅटने सड़क पे कडक गेम भेज दिया धड़क. चेंडू सीमारे का पार. षटकार.
इसका कोई जवाब नाही. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला दुसऱ्याच्या मदतीची गरज भासत नाही. आकाश वागरेने या मॅच मध्ये दुसरा काय करेल त्यापेक्षा मी काय करू शकतो याच्यावरती जास्त भर दिलाय आणि म्हणूनच की काय आकाश वागरेच्या बॅटमधून हे ब्लास्ट होत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे हवेचा कोणताही मदत मिळत नाहीये, कोणतीही मदत मिळत नाही. चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु त्याचा काही उपयोग नाहीये. वन बाउंड चेंडू, सीमारेखा पार, चौकार. या 7-12ची चर्चा प्रत्येक घरामध्ये होते, घरोघरी या 7-12 चर्चा चालू आहे. आता आपण इथं तुर्तास या मॅचच्या 7-12 चर्चा करू. कोणाच्या नावावरती ही मॅच, कोणाच्या नावावरती हा 7-12 होतोय. श्याम शिगवण मैदानात अचानक एंट्री करतात. राजकारणामध्ये एखादा नेता यावा आणि त्याने पूर्णपणे राजकारण बिघडावं त्या प्रकारचा काहीसा हा उजव्या एसटीच्या बाहेर खराब डिलिव्हरी, वाईड वाईड अँड वाईड. आता 7-11. दर्शक आता मोठ्या प्रमाणामध्ये टाळ्या वाजवण्यासाठी बॉर्डर लाईन जवळ आलेत आणि आता प्रत्येक कोण्यामधून कोपऱ्यामधून आवाज यायला लागलाय आपल्या त्या आवडत्या संघातील खेळाडूंना की कसा खेळ करायचा आहे. मोटिवेट केलं जात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग झाली आहे चांगली. एकदा धाव कंप्लीट. अखेरकार 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल कधी धाव आहे 34. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 धावांची गरज आहे 10. हा सामना उघड्या डोळ्यांनी पहा अन्यथा दिसणार नाही. पाहूयात काय घडतं या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर वळूयात शेवटच्या अंतिम षटकाकडे. दहा 6 चेंडू 10 धावा. जर का संदेशने मॅच जिंकून दिली तर डीसीसी बॉईज यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू, फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अतिशय चुकीचा होता आणि त्याच्यावरती नशीब बलवत्तर की चेंडू अलॉंग द कार्पेट निघून गेलाय. दाखला स्क्वेअर लेग मध्ये तिथे एक धाव पूर्ण केली जाते. 5 मध्ये 9. का संदेशने फलंदाजी करत असताना 1-2 चेंडू खेळले आणि दोन्हीवरती षटकार नोकलाय आणि तो संदेश या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्याची धमक ठेवतो, ताकद ठेवतो. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट. 2 असे खेळाडू मैदानात आहेत ज्या 2 खेळाडूंनी आजच्या दिवसभरामध्ये या मैदानावरती मोठमोठे ब्लास्ट केलेत आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करण्याचं सामर्थ्य दाखवलंय ते संदेशनं. 4 मध्ये 8 पडली आहे मोठी गाठ. कोणाची लागणार वाट बघूयात काय घडतंय. ओ आकाश वागरे जो कोणाला नाही घाबरे. शानदार फलंदाजी. लगे तो दिगा. प्रशांत पोस्टुरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. आता 3 मध्ये 2. आकाशच्या या मॅच मधील वैयक्तिक 34 धावा आपण पाहतोय. 42 पैकी 34 धावा या एकट्या आकाशच्या आहेत. व्हॉट अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय आयकॉन. आयकॉन कसा असावा, आयकॉनिक रोल मध्ये आयकॉन आलाय. आता ड्राईव्ह केलं, हलक्या हाताने केलंय. कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल येते. 2 मध्ये 1 आणि 2 मध्ये 1 साठी काय ज्याचे इरादे असतात नाही तोच करतो 2 मध्ये 1, नाहीतर बाकी सगळ्या कमिटमेंट फेक. बघूयात काय घडतंय. अनेकांच्या जोडीत झालंय. या मैदानाने 4 बॉल 1 होऊ दिले नाहीये.
या मैदानाचा इतिहास आहे, इथे 4 बॉल 1 झालेला नाहीये. 1 बॉल 8 झालाय, पण 4 बॉल मध्ये 1 झालेला नाहीये. दोन्ही बाजू आहेत, दोन्ही गोष्टी या मैदानात घडल्यात. या मैदानाने अनेक अशा आश्चर्यचकित धक्क्यांना बघितलंय. आता 2 मध्ये 1 होतील का? गणेशसाठी चेंडू स्टिअर केलाय क्षेत्ररक्षक. ओहो, मॅच फिनिश. सेमीफायनल मध्ये एंटर करतोय प्रियांश. अद्विका 11 हा संघ. अभिनंदन. कर्णधार टॉस साठी या. भिगुआमा मालप. चला या लवकर, दोन्ही कर्णधार या लवकर. कॅप्टन कुठे आहेत? योगेश कोपनाक लवकर. मानवता नंतर देऊयात, आपण टॉस करूयात पहिला. चला लवकर टॉस. बघा अंधारामध्ये कोणालाही खेळायला लागू नये त्यासाठी आपण त्वरित टॉस साठी या. कमिटीने बोललंय आता टॉस साठी या.